हे मी आज मटरी करणार आहे. त्यासाठी मेथीची मटरी. या मैदा घेतलेला आहे पाऊण वाटी. त्यामध्ये रवा घेतला अर्धा वाटी केलेला आहे. त्याच्यात ही मेथी धुवून बारीक केलेली आहे ती घालून घेते. कोथिंबीर चिरून बारीक बारीक चिरली ती. आता सोप आणि धणे हे दरदर कुटून घेतलेलं आहे ते टाकून घेते यामध्ये. ओवा हे हातावर थोडा क्रश करून घेते म्हणजे याचा फ्लेवर छान येते. हळद, हिंग, लाल तिखट, साखर थोडी, आता हे सगळं साहित्य मी यामध्ये टाकलं. हे याला मिक्स करून घेते आणि मोहनसाठी हे तेल घालते यामध्ये. आता हे सगळं मी मिक्स केलेलं आहे. आता त्यामध्ये हे दही घालून भिजवून घेते. जर याला पाणी लागलं तर आपण टाकू शकतो. आता हे मी गोळा चांगला घट्ट भिजवून घेतलेला आहे. आता त्याला थोडंसं रेस्ट करायला ठेवून झाकून ठेवून देते. छान तोडून घेतलेलं आहे. आता मी याचे गोळे करून लाटून घेते. आता छान याला एवढ्याले गोळे करून लाटते. छान हे पोळीसारखी छान पातळ लाटून घ्यायचे. आता ही पोळी लाटून झालेली आहे. पातळ पातळ अशा प्रकारची पातळी. आता याला मी टोचे मारून घेते. या काट्याची चमची पूर्ण या पोळीला टोचे मारून घेतलेले आहे. आता याला या लोट्याने कापून घेते. या माझ्या मटऱ्या लाटून झालेल्या आहे. आता मी गॅसकडे जाते. आता तेल गरम झालेलं आहे. आता मी या मटऱ्या तळून काढते. आता हे माझ्या मटऱ्या झालेलं आहे. मी गॅस बंद करते. जर तुमची ही माझी मेथी जर आवडली असेल